11वा दिवस संध्याकाळी 7:15 वाजता. वा कुठे शिकतो रे सगळं? तू बनवतोस का ऐकतोस? माझा मित्र सिंगर आहे, त्याचे गाणे ते. अरे वा. आपल्या सगळ्यांची कॅप्टन्सीची प्लॅनिंग झालीच असेल, पण त्याचा काय उपयोग? आपली प्लॅनिंग जिथे संपते तिथे पुढचं आपल्याला माहिती आहे. आयुष, रोशन, लिव्हिंग एरियात सोफ्यावर येऊन बसा. पेमेंट कार्ड. संध्याकाळी 7:30 वाजता. घराच्या पहिल्या कॅप्टन प्राजक्ता येस बिग. यांचा कॅप्टन पदाचा कार्यकाळ आता समाप्त झाला आहे. येस बिग बॉस. आणि आता वेळ आहे नवा कॅप्टन निवडण्याची. मी गेले काही दिवस बघतोय कॅप्टन्सी टास्क जवळ आला की बिग बॉसच्या घरात बरेच जण इतरांना मस्का मारत फिरतात. त्यामुळे मी ठरवलंय, चला मीच तुम्हाला ऑफिशियली मस्का मारण्याची संधी देतो. राकेश, कॉस्ट्युम घाला. बिग बॉस मी हा गेम खेळणार नाही आहे. आय एम सॉरी. कारण की हा माझा सर्कस नाही आणि यातला जोकर पण माझा नाही आहे, तर मला खेळायचं नाही आहे. राकेश, येस बिग बॉस. एक लक्षात घ्या, या घरातील प्रत्येक सदस्य एकमेकांसाठी टास्क खेळत नाहीये. ते खेळतायत प्रेक्षकांसाठी आणि त्यांच्या मनोरंजनासाठी. आपल्याला कोणालाही समर्थन करायचं नाही, हा आपला प्रश्न आहे. बिग बॉस मी हे फक्त तुम्ही म्हणताय म्हणून मी करतोय. तुमचा रिस्पेक्ट राखावा म्हणून आणि ऑडियन्सला एंटरटेन करावं म्हणून. आज उघडलंय बीबी बेकरीचं दार. आता बघूया हे बेकरीचं दार कोणाचं नशीब पालटतं. या कॅप्टन्सी टास्कमध्ये आयुष आणि रोशन हे बीबी बेकरीतले बेकर्स असतील, तर उर्वरित सदस्य असतील ब्रेड. आयुष यांचा असेल लाल रंगाचा मस्का, तर रोशन यांचा असेल निळ्या रंगाचा मस्का. पहिल्या फेरीत सहभागी होणारे 5 सदस्य आहेत: करण, प्रभू, प्राजक्ता, तन्वी आणि सचिन. रात्री 7:45 वाजता. बेकर्स आयुष आणि रोशन. आत्ता आपल्या समोर आहेत 5 ब्रेड. आपल्याला त्यांना मस्का लावायचा आहे, म्हणजेच आपल्याला त्यांना पटवून द्यायचे आहे की समोरचा उमेदवार कॅप्टन पदासाठी योग्य का नाही आहे. आपली वेळ सुरू होत आहे आता. मला असं वाटतं की मी रोशनदादापेक्षा थोडं जास्त सगळ्यांना कन्व्हिन्स करू शकतो. जेव्हा आपल्याला कुठलीही ड्युटी असेल, कोणीही ती ड्युटी करत असेल, कोणाला ड्युटी एक्सचेंज करायची असेल, तर त्या बाबतीत मी आत्ताच्या या आठवड्याभरात एक एक्सपिरियन्स घेतला आणि त्यानुसार मी तुम्हा लोकांना बेटर कन्व्हिन्स करू शकतो त्या बाबतीत. आणि रोशनदादाला कधी कधी बिग बॉस जे आदेश देत आहेत ते कळायला थोडा वेळ लागतो. ते मी क्विकली समजून घेऊ शकतो आणि क्विकली त्याच्यावर एक डिसिजन घेऊ शकतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की रोशनदादापेक्षा मी बेटर कॅप्टन असू शकतो. सगळ्यात पहिले तर कॅप्टन्सीमध्ये ह्या वर्षी मला चान्स आला आणि मी तुम्हाला माहीतच एक फॅमिलीवाला आहे, घर चालवण्यावाला माणूस आहे. जसे की मी 365 दिवस मी घर सांभाळतो, आपली फॅमिली सगळं सांभाळतो आणि याचा मला तजुर्बा आहे. अगर तुम्हाला वाटत असेल याच्यापेक्षा मी बेटर आहे तर तुम्ही करू शकता. बाकी तुमची चॉईस आहे. ब्रेड्स, आत्तापर्यंत बहुमत झालं, एकमत झालं. या टास्कमध्ये आहे वैयक्तिक मत. आपण 5ही जणांनी एक एक करून वोटिंग बूथमध्ये जायचंय. तिथे ब्रेड ठेवलाय, मस्काही ठेवलाय. आपल्याला ज्याला कॅप्टन बनवायचं असेल त्या रंगाचा मस्का ब्रेडला लावायचा, योग्य ते कारण द्यायचं. मग तो ब्रेड क्लॉशमध्ये बंद करून आपल्या मागे जे टेबल आहे त्याच्यावर आणून ठेवायचंय. हा मस्का प्रतिकात्मक आहे, खाऊ नका. खाऊ नको. मला वाटलं होतं पहिलं टेस्टी करून बघावा. करण, वोटिंग बूथमध्ये येऊन वैयक्तिक मत द्या. ओके.
बॉस मी आयुषला निवडतो आहे कारण त्याचे माझ्याबरोबर पहिल्यापासून खूप छान संबंध आहेत. रोशनदादा पण चांगले आहेत, पण मला असं वाटतं आता सध्या कॅप्टन्सीसाठी तयार नाही आहेत. सो मी त्याला मत देतो आहे, आयुषला. बिग बॉस मी आयुष यांच्या लाल मस्काला चूज करते आहे. मला आयुषची कॅप्टन्सी बघायची आहे कारण तो एक खूप रिस्पॉन्सिबल असा कॅप्टन होईल असं मला वाटतं. मला फेकून बघू का खाली? हां बिग बॉस आयुष स्वतःचे डिसिजन घेऊ शकतो, बट रोशनदादा तसं नाही करू शकत. भलेही रोशनदादा कॅप्टन झाला तरी तो त्याच्या डोक्याने नाही खेळणार आहे, तो विशालच्या डोक्यानेच खेळणार आहे. त्यामुळे रोशनदादाला नाही, मला आयुषला कॅप्टन झालेलं बघायला आवडेल. तास झाला तुम्ही सगळे ब्रेड घेऊन झोपा याच्यावर रात्री. हां अजून एक लावायचं आहे. तन्वी, सँडविच नाही आहे, एकच ब्रेड. आता राहू द्या, दोन्ही ठेवा. ह्युमर मस्त आहे. सारखं सँडविच करत होते, सँडविचच घेऊन तिकडे काही हो, कॅप्टनसाठी आपण उभं आहे, लय झालं, त्याच्यातच खुश आहे. रोशनचा माझा बॉन्ड खूप चांगला आहे. आज गरिबीतून इथपर्यंत आला. सध्या तरी टोळी टाळी हा विषय मी बाजूला ठेवून रोशनला माझं वैयक्तिक मत देतो. प्रभू, हळू बोलायचंय, लक्षात ठेवा. पडलंच तो. सांडू ना परत. सांभाळून. हळूहळू जा, हळूहळू जा. नाही त्याला उभं नाही करणार. प्रभूने जर नाही केलं ना, बिग बॉस मी रोशन दादाला लावतो मस्का, कारण की रोशन दादा त्याला माहिती आहे गावाकडं ते घर चालवते, म्हणून मला माहिती आहे की रोशन दादा चांगलं कॅप्टन्सी करू शकते. प्रभू थांबा. आयुष यांचा रंग लाल आहे, रोशन यांचा रंग निळा आहे. प्रभू कॉमेडी आहे बरं. पाले आला तू इथं पाले आला. कोणत्या रंगाचे हे दोघं जण म्हणून. प्रभू, घ्या एक ब्रेड. खायची. रोशन, आयुष, बाहेर या. मला ट्विस्टच आपल्याला सेव्ह करू शकतो. तन्वी, काय वाटतंय? मला असं वाटतंय की आता ओपन करून सगळ्यांसमोर दाखवायचं असेल की आम्ही कोणासाठी नेमकं मत केलंय. म्हणजे हे लपून राहणार नाही आहे की नेमकं कोणाला मत दिलंय. या घरात लपून काहीच होत नाही, पण हे इतकंही सोपं नाही. हा सीझन 6 आहे आणि इथे ट्विस्ट फिक्स आहे. अरे रोशन आणि आयुष, आपल्याला या 5ही जणांच्या मनातल्या ओळखून प्रत्येकी 2 जणांची मतं बाद करायची आहेत. अशा प्रकारे 4 जण बाद होतील आणि जो उरलेला एक सदस्य आहे त्याच्या मतावर ठरेल की ही फेरी कोण जिंकलंय. मी प्रभू यांना बाद करतोय, कारण मला असं वाटतं की त्यांनी रोशन दादाला वोट केलं असेल. आणि दुसरे सदस्य असतील सचिनजी, त्यांच्याबाबतही माझं तेच मत आहे. आयुष, अंदाज बरोबर ठरला. मी करणले, कारण की करणचं मनातलं मी काही सांगू नाही शकत, ताईच्याही मनातलं काही सांगू नाही शकत. रोशन, आपला अंदाजही बरोबर ठरला. तन्वी, जाहीर करा ते निर्णायक वोट. आयुष, अभिनंदन, आपण पहिली फेरी जिंकला आहात. रात्री 8 वाजता. रोशन भाऊ,
मी झोपले तर तुम्ही मला उठवणार नाहीत? नाही नाही, तुम्ही झोपला तर सगळ्यात आधी येऊन मी उठवेन तुम्हाला. मी कॅप्टन असलो किंवा नसलो, बिग बॉसने आज सांगितल्याप्रमाणे की ही फक्त कॅप्टनची जबाबदारी नाही. नाही, आपली जबाबदारी आहे. जबाबदारी आहे तर आपल्याला करावंच लागणार ना. कॅप्टन म्हटलं तर हलगर्जीपणा नाही चालणार ना. मला कोरिओग्राफी शिकवा. तुम्हाला मी एक नाही, या आठवड्यात 6 कोरिओग्राफी शिकवीन रोजची, आणि हे मी तुम्हाला प्रॉमिस करतो. आणि रोशन दीपाली तुम्ही ताईची मी काय? बॉडी बनवून दी. कारण त्याने म्हटलं मला बॉडी बनायची आहे म्हणे. रोशन दादा एक आठवड्यात बॉडी होणार नाही. 12 दिवसात बॉडी चेंज करू शकतो मायावली, तर दीपाली ताईची बी करू शकतो. पण दीपाली ताई किचन मध्येच अडकली आहे, यायलाच नाही मिळत. फेव्हरेटिझम कधीच केलं जाणार नाही. माणूस की ह्या नात्यावरच सगळं केलं जाईल. मी कधी केलं नाहीये, आणि जर तुम्हाला असं वाटत असेल मी कधी केलं, तुम्ही आत्ता मला बोला आणि सांगा एक गोष्ट जिथे मी फेव्हरेटिझम केलंय. माझ्यासाठी माणूस की नेहमी पहिली राहील. मस्का लावण्याची वेळ संपली आहे. कप्तानी माहिती आहे का, कोण बी सांभाळावं, पण नाही का आपापली जबाबदारी घेतली पाहिजे. आपण आपल्या घरी असंच करतो काय? कधी कधी काय होतं, कॅप्टनला असाच त्रास द्यायचा, असाच त्रास देते, असं नाही करायला पाहिजे. नक्कीच मला रोशन दादांसाठी वोट करायचं आहे. बिग बॉस जेव्हा राकेश बापटला बाद करायचं होतं आणि रोशनला कॅप्टन्सी उमेदवार बनवायचं होतं, तेव्हा मी आयुषला प्रॉमिस केलेलं की मी त्याचा साथ देईन. दुसऱ्या साईडला माझा भाऊ आहे, त्याचा साथ मी कधीच नाही सोडणार. पण मला असं वाटतंय की आम्ही टोळीतल्या इथे 2 लोक आहेत, मी आणि अनुश्री. मला असं वाटतं की आयुष आम्हा दोघांचं वोट बाद करणार आहे, तर मी एक चान्स घेतो आणि आयुषला वोट करतो. त्याला एक झटका द्यायचा आहे मला फक्त. चौदी ते जे वाच राहील ते होईल, पण आपला सपोर्ट सगळ्यासाठी सारखाच राहील. बिग बॉस, मी आयुषला वोट करते. बिग बॉस, माझं मत आयुष बरोबर आहे. तो माझा खूप चांगला फ्रेंड आहे, एक अटॅचमेंट आहे, खूप स्वीट आहे. आयुषला गेलं तुम्ही. सोनाली, मस्का लावण्याचे कष्ट तरी घ्या. ओ अगं काय करायला गेली होती? रेडीमेड उचललेत. काय उचलले? रेडीमेड उचललं तिने, तेवढं लावायचं पण कष्ट नाही घेतलं तिने. अरे देवा, नाही लावणार. लावलेला आहे ना, मग का कशाला परत परत का लावा? तुम्ही लावायचा तर लावा. या ब्रेडची आता प्राइस किती असेल? ठेव आता. मला कोणी कॅप्टनशिपसाठी योग्य वाटत नाही, तर मी कोणालाही मस्का लावणार नाही आहे. एक तर मला रोशन, मला वाटतं की ड्रायव्हर सीटवर त्याच्या बसमध्ये कोणी वेगळं बसलं आहे, तो इन्फ्लुअन्स होतो, त्यामुळे मी त्याला चूज करत नाही आहे. माझ्या ग्रुपनी माझ्यावर उभे नाही राहिले म्हणून मला त्यांच्यावर विश्वास नाही येतं या क्षणी, म्हणून मी आयुषला पण ती वोट करत नाही आहे. बिकॉज मला ते केपेबिलिटी दिसत नाही आहे, कारण की मला लॉयल लोक आवडतात आणि लॉयल्टी मला दिसली नाही. सो मी माझं ब्रेड एम्प्टी ठेवणार आहे. विशालदादा, कारण विशालदादाची खरंच खूप इच्छा होती की रोशनने कॅप्टन व्हावं. त्याची इच्छा होती की मीही कॅप्टन व्हावं. त्यांनी माझ्यातही पोटेन्शियल पाहिलं होतं असं तो बोलला होता. पण मला असं वाटतंय की माझ्याहून जास्त त्याची इच्छा असेल की रोशन दादाने कॅप्टन व्हावं. आणि अनुश्रीबाबत मी डाऊटफुल आहे, त्यांनी मला मत दिलं असेल का नाही यामुळे, पण तरी मी डाऊटफुल आहे, त्यामुळे मी विशालदादा आणि अनुश्रीचं नाव घेतोय. बिग बॉस, उमेदवार टास्कमध्ये मी आयुषची डील केलं होतं की जर त्याने रोशनला ठेवलं इन दी एंड, तर कॅप्टन टास्कमध्ये मी त्याचं समर्थन करीन. आणि मी टोळीवाला आहे, आपल्या जबानशी पलटत नाही. राकेश दादा आणि दीपाली ताई, मला वाटते असं. रोशन दादा खूप स्ट्रॉंग प्लेयर आहेत आणि मला इच्छा आहे त्यांनी एक आठवडा अजून त्यांनी इंडिव्हिज्युअल खेळावं स्वतःहून, म्हणून 1 आठवड्यापर्यंत मी तुम्हाला सपोर्ट करणार नाही. मी आयुषला मत दिलं. काल जे काय झालं त्यामुळे मी एक फेअर डिसिजन, फेअर गेम खेळतो आता. मला या दोघांपैकी कुठलाही कॅप्टन योग्य वाटत नाही आहे, तर त्यामुळे मी न्यूट्रल आहे, कोणालाही वोट केलं नाही. सोनाली, हा टास्क अजून रंजक करण्यासाठी आपलं मत आता तरी गुप्तच ठेवूया. आपला ब्रेड स्टोररूममध्ये एक ट्रे आहे, त्यात ठेवा. ओके.
रात्री 8:30 वाजता. क्या ट्विस्ट लाती है रे तू, तेरी वजह से मतलब दुनिया हिल जाती है. क्या करती है बेटा. दादा काय होय जागा नाही तिकडे. सर हा मला खाना खुणा करतोय. और लेके नेवर की चीज ले ले खाने खुने करते रे. डोळे घालून बघते रे. मग तू कशाला खाणे खुने करते. काल जी चूक केलीस त्याच्याबद्दल तुझं काय एक्सप्लेनेशन आहे. राकेश सरांसमोर ती जाऊन चूक मी ओनअप केली, त्याबद्दल मी सॉरी म्हणालो त्यांना जाऊन. तू काल चूक केली ती तुला मान्य आहे. आता कॅप्टन झाल्यानंतर चूक केलीस तर आम्ही कोणाला सांगायचं. मग मी प्रयत्न करत राहणार चूक सुधारण्याचा. मी माझ्या परीने 100% प्रयत्न करत राहणार. जसं आपण ठरवलं होतं की आपण एकामेकांशी बोलणार नाही आहोत, तर जर तुला कॅप्टन बनवलं आणि जर का काही तुला कम्युनिकेट माझ्याशी करायचं असेल, मला तुझ्याशी करायचं असेल, तेव्हा तू कसं करशील. त्या दिवशी मी बोलताना एक गोष्ट क्लिअर केली होती की गेम बाबत जर असेल तर आपण बोलू, पण बिग बॉसच्या पूर्ण शो मध्ये आणि शो नंतर मी तुझ्याशी बोलणार नाही. ही लाईन मी ऍड केली होती. तुझं आणि माझं कम्युनिकेशन फक्त मजाक मस्ती आहे आणि तू माझं नेहमी टाळतो. मला असं वाटतं की तू सिरियसच नसतो कधी. उद्या जाऊन तू कॅप्टन झाला जरी आणि मी तुला काहीतरी सिरियस मोडवरती सांगायला आणि तू जर मला ते बोलला जे नेहमी तू बोलतोय, तर मी काय करायचं तेव्हा. मी कुणाला सांगायचं. तू जेव्हा म्हणतेस की मी तुझी लहान बहीण म्हणून तुझ्याकडे कंप्लेंट करायला आली आहे, सो ते सिरियस आहे का नाही हे मला पण कळतं. आणि त्या सिरियस गोष्टी असतात त्यावर आपलं सगळ्यात जास्त कॉन्व्हर्सेशन होतं. इतकं कॉन्व्हर्सेशन आपलं होतं की मी आज खरंच मागणी करणार बिग बॉसला की एक स्टीलचं रेशन कार्ड द्यावं तुला आणि त्यासोबत एक काही चिकटपट्टी द्यावी ज्यावर की तू गप्प बसावंस. नाही, मी गप्पा का बसू सांग बरं. तुझं माझं ऐकूनच बोलायची घेत नसेल तर तुम्हाला वाटत असाल मी काही बोलत नाही. आता जेवढे पॉईंट होते सगळे बोलले मी ना. तर तुम्हाला बोलत नाहीस तू का बोलत नाहीस. मी पहिली तुझं मत तुला मांडता आलं पाहिजे ना तुझं मत. आम्ही उद्या जर काही घेऊन आलो, आम्ही कुठली कंप्लेंट घेऊन आलो तुझ्याकडे, तुला विचार करायला वेळ नसणार आहे. तेव्हा तुला डिसिजन्स घ्यायचे आहेत. मी आत्ताही सांगतो तुला, आत्ता बाजू मांड कणखरपणे, मला बघू दे. आत्ता मांड लवकर. बाजी मांडायची आहे. मांड, स्वतःहून मांड. एक वेळा बोला बोल, तू बोल. आता मस्करी नाही करायचं, मी सिरियसली बोलतो. तू कॅप्टन झाल्यानंतर काय, आणि मला कॉन्फिडन्स दिसत होते. सगळ्यात पहिली इथं एवढे ऐदी लोक आहे का चम्मच प्लेटा आपापल्या खातान सोडून चालले जातात. कारण ह्या सुधारणा आपल्याला करावं लागेल. कारण कॅप्टन हर हप्त्यात बदलणार आहे. कारण मेनं मागच्या वेळी ज्याने गलती केली तर मी पुढच्या हप्त्यात याला बी त्रास देईन. अगर सगळ्यांना पाहिलं ना तर सगळे पुरे शो खतम होईपर्यंत असाच त्रास चालत राहील. शोसाठी लोक झगडा करते, काहीतरी बोलते एकामेकाला, काहीतरी कुकडे बोलते जे की मला पटत नाही. म्हणजे मुद्द्यावर भांडणं पण तुला पटत नाही. नाही, मुद्द्यावर भांडणं ठीक आहे, पण मुद्द्याच्या वरचं लेवलवर चालले जाते ना, ते नाही पटत. हे जाणारच ना कॅप्टन झाल्यानंतर तुला, तर ते पण त्याच्यात समजूत करू शकतो ना मी. जरुरी नाही का मी जे माझे मित्र आहे, मी जरुरी नाही की त्याची बाजू घेईन. कारण जिथं चुकणार त्याने मी तिथेच बोलणार. व्हेरी गुड. आपण 5 जण आपले वोट्स द्याल त्याआधी मला आपल्या 5 जणांचं कौतुक करायचंय. हा टास्क आपल्याला कळलाय. बाहेरचं जग असो किंवा मग हे बिग बॉसचं घर असो, आपल्या मताला किंमत आहे. जेव्हा आपण कोणाला मत देता तेव्हा समोरच्याला प्रश्न विचारणं गरजेचं आहे. असेच खेळत रहा. शुभेच्छा. बिग बॉस दोघंही कॅप्टन्सीसाठी नवीन आहेत. दोघांनाही चान्स द्यावा असं वाटतोय, पण रोशनचं मत मला काही फार असं कॉन्फिडन्स वाटलं नाही. मत आणि आयुषला बघितलं मी जेव्हा आम्ही उपोषणाला बसलो होतो, एक माणूस म्हणून मी त्याला खंबीरपणे स्वतःच्या मतावर ठाम असलेला बघितलं आहे. मी त्याला अनुभवलं आहे मी माझ्यासोबत. त्यामुळे मी आयुषला सिलेक्ट करतोय. काही ब्रेड आहेत तिथे प्लेन आहेत, तर आपण चहाबरोबर खाऊ शकतो. खायला लोक पण गेम आलेलो ब्रेड खायचं ना तुला. नाही, रोशनची गाडी चालते, बट त्या गाडीचा ड्रायव्हर रोशन स्वतः नाही आहे. सो त्याच्यामुळे आयुषलाच या वीकमध्ये वोट करेन कॅप्टन्सीसाठी. आज उद्या परवा आणि शेवटपर्यंत माझा सपोर्ट माझ्या भावालाच असणार आहे. आणि मला असं वाटतं जेव्हा जबाबदारींचं ओझं त्याच्यावर पडेल तेव्हा तो नक्की सक्सेसफुल होईल. बाया चला पटापटा आवाज नाही. हा चला शी बाबा, लोक अजिबात ऐकत नाही. मला आयुषबद्दल हे बोलायचं आहे की पहिल्या दिवशी जेव्हा चावी हरवली होती तेव्हा त्यांनी जेवण वगैरे केलं नव्हतं, प्लस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं होतं 2 जणांना. जर तो कॅप्टन होऊ शकतो आणि असं काही परत झालं तर तो आम्हाला पण इन्व्हॉल्व करू शकतो ॲज अ कॅप्टन म्हणून.
आणि आमच्याशी बोलताना आम्हाला कधीच दिसला नाही. आणि मला असं वाटतं की रोशन दादा हे चांगलं सांभाळू शकतो जर त्याला काही लोकांनी सपोर्ट केला तर. राधा हळू पाडू नका. हो नाही पाडणार. सांडशील. ओ सागर दादाला सांगा. मी काय केलं? लालवालं जाम आहे ना. मला तर बाई काहीच कळ. बाय किती बोलायचं. दिव्या या. थँक्यू. मला एवढा हसायला दिव्याने प्रश्न विचारला. हां मला कळलं की दाखवायसाठी प्रश्न विचारते उगाच काहीतरी बोलायचं. आयुष दादाला हे करत आहे कारण तो एक सेन्सिटिव्ह आहे आणि रोशन दादा पण चांगला आहे. पण आता मी माझं मत आयुष दादाला देते. ब्रेडला ब्रेड लावले ना. ब्रेडला बटर लाव. आयुष रोशन सांगा. बिग बॉस माझी 2 नावं आहेत, राधा आणि रुचिता. आणि दोघींसाठी माझं कारण एकच आहे की त्यांना माझ्याहून जास्त रोशन दादा ॲज अ कॅप्टन कॅपेबल वाटले असतील. गेमसाठी पलटणार नाही, शेवटपर्यंत भावासाठीच वोट असेल. रोशन दादा टोळीमध्ये जरी बसला तरी पण तो बाहेरच्या ग्रुपबद्दल आम्हाला आजपर्यंत चांगलंच सांगितलं आहे ना की बाहेरचे लोक आम्हाला बोलताना दिसले आहेत टोळी अशी टोळी तशी टोळी अशी. भले ते लोक सिनियर जरी असले तरी आम्ही आजपर्यंत त्यांची रिस्पेक्टच केली आहे. सॉरी तेच म्हटलं तुम्हाला बोलली म्हणजे मला बोलायला. सिनियर जे असतील ते. अच्छा. तर ना मी त्यांना कधी नावाने हाक मारली. ताईशिवाय मी कधी किंवा दादाशिवाय मी कधी बोलली नाहीये. तू एकच गोष्ट पकडते. तुझी फक्त बोल ना, फक्त टोळीबद्दल नको बोलू. बोलते आहे की रोशन दादा कुठे चांगला आहे कुठे वाईट आहे तुमच्याबद्दल पण कधी बोलले नाहीत ना की तुम्ही चुकताय. एक मिनिट माझा बोलायचा टाइम आहे. माझा बोलायचा टाइम आहे. मला बोलू द्या ना. बोल बोल प्रत्येक याच्यामध्ये मध्ये मध्ये काय येतं. बोल, बोल. माझा बोलायचा टाइम आहे. बोलू तरी द्या. बोल. नाही आणि काल पण यांचं असं होतं की रोशन दादा जर कॅप्टन झाला तर तो फक्त टोळीचा सपोर्ट करेल. आजपर्यंत मला नाही वाटत तो असं करेल. बोलली नाही की बोलतात बाई, काय करायचं आता. खरंच. आयुष आपला अंदाज बरोबर ठरला. आणि मी ओमकार सागरदा. बिग बॉस माझं वोट आयुषला आहे कारण तो मला एक फेअर कॅप्टन बघायचा होता. नाही दुसऱ्याचा बोलणारा किंवा कोणाचं ऐकून सांगणारा. याआधी तू विश्वासावर ठाम होतास त्यामुळे हे वोट नक्कीच तुला आहे. हे कुठे हां लाल आहे. रोशन आपला अंदाजही बरोबर ठरला. आता दिव्या आणि सोनाली यांचं वोट ठरणार आहे निर्णायक. रात्री 9 वाजता. रोशन आपल्याला जिंकायला हवी आहेत 2 मतं. आयुष आपल्याला जिंकायला हवंय दोघांपैकी 1 मत. दिव्या सोनाली जाहीर करा की आपण कोणाला वोट केलंय. हा निर्णय जो पण असेल कुणाच्याही व्यक्तिमत्वाला घेऊन हा नाहीये. आणि असं नाहीये की एकाला चूज केलं तर दुसऱ्यावरती आम्ही अविश्वास दाखवतोय. आम्ही दोघांसोबतही आहे. उचला. आयुष यांनी जिंकल्या आहेत 3 फेऱ्या. मरे मन जितलं काय पाहिजे. त्यामुळे आयुष कॅप्टन्सी कार्यात विजयी ठरले आहेत. थँक्यू बिग बॉस. आयुष अभिनंदन. आपण कॅप्टन्स रूमचा ताबा आणि घराचा कार्यभार हातात घेऊ शकता. तसेच बिग बॉसच्या घरातील कोणत्याही नियमाचे उल्लंघन होत नाही याची दक्षता घेणे ही आपली जबाबदारी असेल. अभिनंदन. फक्त अरे तुमच्यापासून शिकायला भेटते मला. तुम्ही बाहेर निघा, तुम्ही स्वतः बोला. अरे बिलकुल. खूप महत्वाचं आहे. एकच मिनिटं सगळ्यांनी इथे लक्ष द्या. मी काम नाही करणार. एकच गोष्ट की रितेश सरांनी माझं नाव पहिल्यांदा स्टेजवर सांगितलं होतं, दुसऱ्यांदा भाऊच्या धक्क्यात सांगितलं होतं आणि तिसऱ्यांदा आता मी स्वतः सांगतोय. मायसेल्फ आयुष संजीव अँड दिस इज युअर कॅप्टन स्पीकिंग. आणि तुम्हा सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद. आणि माझी आजची जी विक्ट्री आहे ती मला डेडिकेट करायची आहे. पर्सनॅलिटी वाईज मला खूप इन्स्पायर केलं. मी खूप लवकर इन्स्पायर होत नाही कोणाशी, पण त्यांना बघून मी खूप इन्स्पायर झालो. आणि दॅट इज राकेश बापट. तर त्यांनाही खूप खूप थँक्यू. आणि तुम्हा सगळ्यांनी ज्यांनी मला वोट केलं नाही केलं सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. रात्री 9:15 वाजता. जेव्हा गेम पालटणार नंबर गेम चेंज होईल ना
होतं तू काहीही कर नंबर घे. मला माहीत होतं तो मलाही माहित होतं ते होणार माझं नाव आहे. मला माहित आहे म्हणून मी त्याला झटका दिला. मला काय माहित होतं आपण जरी एक वोट रोशन दादाला केलं तर आपले बाकीचे समजे आहेत. नाही ना, मला माहिती आहे की तुम्ही काय केलं. तुझं डोकं आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून मी काय बोललो का तुम्हाला. तेच म्हटलं मी म्हटलं तुला त्याची जबान दिली म्हटलं त्या माणसानं का तुझ्यासाठी मी फिक्स करणार. मी म्हटलं तो माणूस सच्चा आहे म्हटलं तुम्ही म्हणून तर आपण विश्वास कर रे म्हटलं काही गोष्टी मी त्याला स्वतःशी सांगितलं प्रभू एक नंबर आहे. हो थँक्यू तुम्ही सपोर्ट केला तुम्ही म्हटलं बाकी गाव तुम्ही आज दिल जीता हो मी वोट केलं का नाही बरं. तुम्ही जिल जीता तुम्ही जिल जीता. आय एम व्हेरी एक्साइटेड ऑफ फ्रायडे की आयुष आता बोला. एवढा होता क्लच गेम झाला होता मला माहित होतं पण आय नो की बघ कोणाला तरी काय तुझ्यावर जास्त विश्वास त्यांच्यावर होता. आय नो की शब्द दिला होता आणि सगळ्यांसमोर दिला होता शब्द पाळणार होतं मला माहित होतं. आय ट्रस्ट देम मोर. आणि मग काय झालं ओके झोपून गेली गॉन इज गॉन झालं मारत होतो. टेक इट इज लर्निंग ग्रो. गॉड ब्लेस. अरे पागल आहे क्या? पागल आहे क्या? सगळ्यांच्या नाही माझ्या नाही तू छोटा आहेस बे. रात्री 9:30 वाजता. मला बेड पाहिजे. माझं फर्निचरचं दुकान नाहीये मी कॅप्टन झाला. मला बसायचंय. कॅप्टन म्हणून फर्निचरवर बसलेली हे इक्वेशन तुम्हाला कळतं का? हे किती फेक आहे. एवढं बापटबद्दल मोठा बोलला हा आता कॅप्टनचे टास्क म्हणून त्यानेच बात केलं. उमेदवारीतून तेच ना ते कव्हर अप करण्यासाठी बोलला. कव्हर अप त्याने बात केली. आणि दुसरा साईड पण बोलतो बापट एवढं त्याला करतो असं मला पाहिजे गळेविले मिळतो आणि त्याला वोटच नाही केलं. दोन्ही साईड बघ. मी जेव्हा लाईनीत होतो तेव्हा त्यांनी मला सपोर्ट केला. फक्त 2च मतदान माझ्या विरोधात होते. 2च लोकांनी मला शेणात पाठवला. एक तो आणि एक आयुष. ओ हां हे मला माहीत नव्हतं. दुसरा ओके हां हा वैयक्तिक नाही वैयक्तिक बरोबर आहे. ते तुमचं बॉन्ड रोशन बरोबर आहे आयुष बरोबर नाही म्हणून तुम्ही त्याला चूज केलं राईट. बापट आता जिंकलं तेव्हा असं गले बिल की त्याला 5 मिनिटं आणि हिरो बनलं. ते मस्का लावलाच नाही बोलते दोन कॅपेबल नाही की काय. डबल गेम. नाही मी पण दोन्ही side ने double game आहे. बोलले का डेडिकेट केलं नाही पसंत आहे त्याला सगळ्यात जास्त मी सपोर्ट केला सुरुवातीपासून. पण तसंच आहे ना ही गॉडमॅन तुला आता कळलं. आणि मी त्यालाच ट्रॉफी देऊन चल बाहेर जाऊ. दिशा नाही भेटते आणि दिशा भूल होते परत दिशेवर येतोय परत दिशा भूल होते हे सगळं मिक्सचर होत आहे. कळतंय तुम्हाला. दीपालीशी एवढी फ्रेंडशिप करायची गरज नाही. परत द्या तिला. का होतं ना तुमची भीती कमी होती तुम्ही फ्रेंडशिप केल्याने. तिला हिंमत येते बोलायची तुम्हाला सगळ्यांसमोर. ओके समजलं. काय आधी नाही बोलायची कारण तिला भय होतं की तुम्ही परत द्याल. आता देणार ना. आता काय झालं ना की तुम्ही तिच्याबरोबर बसताना तिचं ते भय गेलं. ती शाणी बनते. नाही गिव्ह इट बॅक. 2दा गिव्ह इट बॅक केलं ना तर तिसऱ्यांदा ती भेटणार. कुणालाही इथे एवढं चढवायचं नाही. सिनियर रिटर्न केले रिस्पेक्ट एजचं करा कामचं नाही. रात्री 11:15 वाजता. तुला वोट नाही केला मी म्हटलं की कारण तुला कालच बोलले होते. काय बोललो काय तुझ्यामध्ये नातं एक साईडला असेल पण तो काही डिसिजन असेल. कारण मला एवढं माहित होतं तू जरी कॅप्टन झालास तरी पण डिसिजन विशाल घेणार. तू इंडिव्हिज्युअल खेळायला लाग तुझं कोणाचं म्हणजे त्याचं न ऐकता तर मी तुझं फुल सपोर्ट मध्ये. घर तर हँडल मलाच करायला लागलं सर. घर तर हँडल केलं असतंच पण ड्युटीज वाटप पासून कोणाला काय करायचंय काय नाही करायचं याला जाऊन हेच बोल त्याला जाऊन तेच बोल हे सगळं तुझ्या बोलतात ना पाठीमागून जो हँडल करतो तुला बरोबर त्याने केलं असतं हँडल. कॉंग्रॅच्युलेशन. नाही आपल्याकडे नाही आहे. 12वा दिवस सकाळी 8 वाजता.
सकाळी 10:30 वाजता. कोण झोपलंय अनुषी झोपली आहे आणि पण माझ्या झोपेवरनं काढलं होतं तुम्ही. हे ऐका, आज ना इंडियन घाला आणि रेडी व्हा, ओके? नाही आता झोपू नका, ते परत वाजेल. माझी परीक्षा घाली, तू झोपताना दिसशील. गणपती बाप्पाचा बर्थडे. गणपती बाप्पाचा गणपती बाप्पा गणपती बाप्पा ऐकायला बरोबर. खूप गोड वाटतंय. ए माझं पांघरुण रात्री तुमच्यातलं कोणी घेऊन गेलं? विशालकडे नव्हतं ना पांघरून, तो त्याचा आणला असेल. ते ब्रॉन्झमधले ज्याने कोणी घेतली असेल त्याला साधी अक्कल नाही आहे का? मी पण ब्रॉन्झमध्ये आहे, मी पण जमिनीवर झोपली आहे, मला पण थंडी लागणार आहे. अकलेचा भाग वापरता येत नाही, एवढं निर्दयी व्हायचं असतं ज्याने कोणी घेतलं असेल त्याने. जर त्याने घेतलं असेल तर शेर उमे शेर. कशाचं शेर? थंडीनं फाटली शेरची आणि पोरीला बिना पांघरुणाचं झोपवतो शेर. विचारते मी त्याला, पण असला मला नाही असतो वाटत शेर. त्याने घेतलं असेल. मुलगा तरी असा असतो, मर्द असा असतो, पोरीला उघड्यावर ठेवून स्वतः पांघरून घेऊन झोपतो. अगं त्याला विचार आधी, तू डायरेक्ट कशाला एवढी लिस्ट काढलीस? काय झालं? तू इथून तन्वीच्या इथून घेतलेलं? ते नाही मी घेतलं होतं इथून. मग तुला कळत नाही? अरे नाही तिकडे होतं साधी अक्कल नाहीये. तिथे त्याचं होतं, माझं नव्हतं. मी काय अशीच कुडकुडत झोपू? अगं दोघांनी वापरत नव्हते आणि आतमध्ये एक कमी अरे पडलं. वापरणार नंतर होतं, नुकतेच झोपलो होतो. तुम्ही गोल्डन वाले आहे, तुम्हाला असं नाही नाही, एवढं असं नाही. कळत. जसं अगं पहिलं आत पण होतं तेवढे तसं. जेवढ्यांचेच आहेत मोजून नाही, आहेत. याच्यावर माझा राग नाही. का? मी पहिलं गोल्डनचं तर पण नाव साधी घेतलं होतं. अक्कल नाही का? एवढं गोल्डन कळत वाल्यांचं नाही पण का? नाव घेतलं हे होतं. और मैं हे कारण मी आतमध्ये बोलली ना, तो गेलं तसं घेणार नाही मुलींच्या इथून. मी तुला समजवू तरी शकतो, बाकी कोणाला समजवणार मी, म्हणून मी तुझ्याकडनं घेतलं. कारण आतमध्ये एक कमी पडत होतं. नव्हतंच तर कशावर झोपणार? काय घेणार अंगावर? काहीच समजलं ना? काहीच. माझा भाऊ वाघच आणि वाघच राहणार. मुलींकडे येऊन खेचून घेऊन जात नसतो. अरे तुझा भावाचा नाव नको समजलं ना? सांगू. हा विचारतोय दूध से नाते हुए साबुन का कमाल है. नाही, तरी क्रीमचे माझा नाते हो का कमाल. साबण का कमाले? समजलं ना? मम्मीची जीन्स. अरे ती बोलते तिच्या आईमुळे. अच्छा, आईमुळे तर जीन्समुळे म्हणते. काय बोला? ती बोलली आईचे जीन्स. आता जीन्स मला माहित आहे, मी आडला पॅन्टच म्हणून आली का जीन्स? स्पष्ट भाषेत बोल ना, मराठी बिग बॉस मध्ये आहे तू. हा ना. क्यूट बनण्याचा हिला. सकाळी 11:15 वाजता. तन्वी आली तर रात्री भांडे घासवलं मी. दादा तुला राग आला का? मी म्हटलं कायचा? ते काय म्हणे, मी तुला वोट नाही केलं म्हणून मला वाटू आला म्हणे. म्हटलं मग बहीण भावाला वोट नाही करत. म्हटलं कोणची बहीण आहे म्हटलं तू? व्हेरी नाईस, बोललास फायनली. तू मला भाऊ मानतं म्हटलं, तू मला वोट नाही करू राहिली. तू मला भाऊ म्हणतं म्हटलं, दुसऱ्याला वोट मारतं म्हटलं. मग काय बोलले ते? काही नाही. नाही रे दादा, नाही रे दादा, असं नाही रे दादा. नाही रे दादा, नाही रे दादा. मग काय? मग कशाला केलं? फेक रे. तेच आहे. थाली का पैगण आहे. जिथे वजन तिथे भजन. रोशन दादा एवढा इन्फ्लुएन्स आहे ना की ते बघून तो खुश झाला की यार आपला माणूस आहे, कधी जबान बदलत नाही. म्हटलं यार बिचारा किती. काल झालं मी पहिलं रोशनला बाजूला घेतला आणि मी पहिल्यांदा त्याशी नीट बोललो. तू बोलल्याशिवाय नाही कळणार की तुझ्या मनात काय आहे. आता पण तुझा कॉन्फिडन्स असा वाटतोय, काय कळत नाही की कसं होणार, काय होणार. मग त्यांनी अशा 2-3 गोष्टी म्हटल्या ना, मी बोललो की हा नाही होणार रे हे. मी त्याला हिंट देत होतो की ऐक स्वतःचं खेळ. मी बोललो, तो बोलतो हा मी स्वतःच खेळतोय. पण मला ते कळत नव्हतं की ह्याला ते कळतंय का मी काय बोलतोय ते. So जेव्हा ती लोक नसतात ना अवतीभवती, तेव्हा तो स्वतःचा असतो. तेव्हा तो त्यांना माझ्यासमोर तू बोलत, अरे ह्यांना काय शिस्त आहे का बोलायची, मुलींना कसं बोलतात, मला चिडवतात, मला नाही आवडत, तू बोललो मला. ते सगळं झालं. त्याच्या इमानमध्ये हे पण आहे की माझी मैत्री आहे ही. तर ती वाईट असलेली माझी मैत्रीवाला जो झोन आहे ना, तो इतका चांगला आहे की त्यात अरे ही माझी मित्र आहेत. दिवसभर शूटला जायचं वावरात, नाही तर कुठे बी नदीच्या कडेला इकडं शाळातल्या मुली बरोबर शूटला जायचं. आणि मग शूटला आल्यावर लगेच घरी आल्यावर हात पाय तोंड धुवायचं, घरचे कपडे घालायचे नाईटचे. आणि मग लगेच पप्पा गाडीवर किक मारून लगेच चिकन बिकन आणायला जायचे. तर काही लगेच मसाला वाटायची. तिला तिथे सगळ्याची आठवण येते ना. अगं माझं बोलते ग. म्हणजे तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड एकदम व्यवस्थित आहे आधीपासून? नाही, आता आली जेव्हापासून माझे
रिस्टार्ट झालं 1 मिलियन झालं तेव्हापासून. अच्छा. आधी कोण काम करायचं? पप्पा काम करायचे? आधी मम्मी करायचे, पप्पा करायचे, मी करायचो, तिघं पण करायचो. काय करायचं काम तुम्ही? आता सध्या पण जातोय. जवळ मी बिग बॉस येत नव्हतं तर जात होतो मी वावरात दारे धरायला. वावरात? आणि म्हणजे असे गहू लावलेले असतील ना लाईनीनं, त्याच्या मधात पाणी सोडायचं असं. आता काय करतात? आता तू जेव्हापासून तुमची परिस्थिती सुधारली तेव्हापासून? नाही, पप्पा तरी पण ड्रायव्हिंग करते. जातात का? हां, पण ज्या टायमाला लोक मी आता ते म्हणले 3 महिने तू तिकडे जाशील, आता बरं मग मी कशाला घरी राहू, मी गाडीवर जातो करतो. पहिलं मी किती 6 लाख 5 लाख होते ना त्या टायमाला लोक मी कोणाचे पण 1000 रुपयात 2000 3000 करून टाकायचं, मला माहितीच नव्हतं. नंतर माझा मित्र भेटला ते म्हणे बापरे इतकं येडस का म्हणे, 3-4 लाखावाले म्हणे 10,000च्या मोर पेमेंट घेते आणि तू असं घेतोस. नंतर मग त्याने शिकवलं मला. तुझ्या असं वाढणार तर काय कसं करणार तू ट्रिप? तू ओमकारला रिक्वेस्ट करू शकतोस. ओमकार आहे ना, वाढूस तोपर्यंत राहील का तो? हे बैठ हल्लं तर काय बा काय जोपर्यंत आहे तोपर्यंत नाही राहिलं तर मग पण काय बोलली? जाऊ दे. नाही बोल. ते विचारतं तरी कोण आहे? का तुला काय होतंय? मी काही बोलेल, काही विचारेन. दुपारी 12:15 वाजता. आणि मग ऍक्च्युली आमच्याकडे खूप राशन आहे, ते फक्त पडलंय. का नाही वापरत आहे? काय माहित, कोण काय करतच नाही. ते मला उठत पण नाही, म्हणजे प्लेट काहीच नाही, ते तिथे दडलेले असतात. तू सांगायचं ना, बोलायचं ना तू त्यांना. ते काहीतरी त्यांचं बचकांड काहीतरी एकमेकांना बोलत राहतात. काय तिचं ना काय बचकान. तू बाहेर गेम मध्ये आपल्याशी डायरेक्ट रूडली बोलायचा प्रयत्न करते. डायरेक्ट नाहीच करते. कोण? दीपाली ताई 5 मिनिटं आधी तिच्यासोबत बसलो होतो यार. पण ती सॉलिड डुअल पर्सनॅलिटी आहे तेच ना, फेक वागते. आणि तिचा टर्न पण नाही आहे, आउट ऑफ द टर्न बोलते दिसायला. तूच एक छोटासा उपमा करून टाक त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट. उपमा आहे की नाही माहित नाही. तुझं घेण्यात एखादं काहीतरी की त्यांना ते पण आनंदी खुश होतील की चल ब्रेकफास्ट आज सोनालीने केला. अरे मी काल बनवलेला सगळ्यांसाठी, एग्स बनवलेले. नाहीये काहीच नाही. तुमच्यातला घेऊ का? चालेल का? मग मी बनवते चांगला. नको बनव थोडा द्या ना. नाही अरे खाऊन जाड होते, फुगले सगळे फुगेल. इज बिचारीला द्या रे थोडस, खूपच बारीक झालंय ग, तिला तेच हवंय. पोट हात गेलाय ग. करणचं काय होतं माहितीये, करण बिग बॉस सोबत गेम खेळायचं बघतो, कळतंय का? त्या दिवशी तो जे बोलत होता ना की मला माहितीये हे कसं जाणार आहे, हे बाहेर कसं जाणार आहे, ते उपयोग नाही. तो बिग बॉस सोबत गेम नाही खेळू शकत. ओव्हर स्मार्टगिरी केली काय की मला माहिती आहे मी नॉमिनेशन्समध्ये आलो तरी माझी तेवढी पब्लिक आहे की जी मला नाही का, मी फर्स्ट वीकमध्ये तर नाही जाणार बाहेर. भाई तू तुझं स्मार्टनेस वापर, किंवा तुला ट्रस्ट आहे की वाचवतील ते लोक. हा गेम आहे, इथे पर्सनॅलिटीज दिसतात, ते लोकच जो दिखताय वही बिकताय. दुपारी 1:45 वाजता. सगळ्यांना तर मी विचारलंच की कसं वाटतं आयुष कॅप्टन झालाय, पण एक व्यक्ती राहिला ज्याला मी विचारायची गरज थोडी आहे. मला माहिती आहे तुमच्याकडून अशी काय तारीफ राहिली आहे का पेंडिंग? नाही, चांगलं वाटतंय आयुष कॅप्टन झाला. नाहीने सुरुवात का केली मग? नाही चांगलं वाटत आहे आयुष कॅप्टन झालाय ते. मी तुमच्या त्यांची तारीफ त्यांच्या 2 ब्रेडच्या आत होती. ते एवढे कॉशियस होते की माझं प्रेम, माझं वोट ते सँडविचच्या बाहेर नाही पडलं पाहिजे म्हणून त्यांनी मला 2 वोट देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला कळतंय का? हॅक करून वोटिंग मशीन हॅक करून त्यांना 2 वोट टाकायचे होते माझ्या नावाचे. छान. टेबलच्या खाल्ला जेलस तो बाजा खराट आहे. कुठला? आमची सफाई नाही होणार. कुठली? वेळ. तुमची सफाई तुम्हाला तिकडे करायची आहे? नाही घरात नाही. घरातली मीन्स? घरात आम्हाला काढायचं. नाही तुम्ही राहा. गेम असतो एक, गेम मध्ये एक तरी जोकर लागतो ना. अच्छा, लगेच काढू शकत नाही, नंतर गेम पलटायला कामाला येतो ना. जोकर यस.
करण बिचारा 22 वर्षापासून तुझ्या बाबांसमोर काही चालतच नाही माझं. ते तसेच आहेत, मी लक्ष देणार, मी तेच सगळं सोडून येते. नको नको सोडूस त्यांना, त्यांचा पैसा महत्वाचा आहे, आपल्याला पाहिजे त्यांचा पैसा. ते मी नावावर करून घेते कसं करायचं ते. ठीक आहे चालेल. पण तू नको टेन्शन घेऊ. हा हे बाबा लय आघाव झाले. रेश्मा, मी तुला एक गोष्ट सांगू, आपल्या दोघांमध्ये हे येतात, पण हे जेव्हा त्या बाजूवाले प्रभाकर काकींच्या मध्ये जातं तेव्हा मी जातो का ह्यांच्यामध्ये? तेव्हा पण तू मधीच जात तू मधी. आणि माझ्या मम्मीला मी माझ्याकडे करून ह्यांना हाकलायचा प्रयत्न करते. जास्त वच कर राहिनी का? तुमच्या जेवण बनवण्यामध्ये काय फरक आहे माहिती आहे का? आता खूप हसत हसत खुशीने बनवते, म्हणून त्याच्या हाताला चव आहे. ही बघ अशी बनवते बघ. फॉर द स्क्रीन. दुपारी 3:15 वाजता. आज महाराष्ट्रात सर्वत्र माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आहे. गणपती हा सर्व कलांचा अधिपती आहे आणि आपल्या बिग बॉसच्या घरात देखील बरेच कलाकार आहेत, परंतु या सर्व कलाकारांपैकी एक कलाकार उत्तम मूर्तिकार देखील आहे. बिग बॉस मराठी 6च्या परिवाराकडून श्री गणरायाची आराधना करण्यासाठी याहून मोठी गोष्ट काय असेल? त्या मूर्तिकाराने म्हणजेच राकेश यांनी गणपती बाप्पाची मूर्ती साकारावी व बाकी सर्व सदस्यांनी त्यांना मदत करून हा गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा करावा. मोरया ती मोरया. बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असून सर्व सदस्यांनी आनंदाने व भक्तिभावाने या कार्यात सहभागी व्हावे. मजा मजा. शुभेच्छा बिग बॉस. गणपती बाप्पा आज राकेश दादा खूप वाईट राणी गणपती. ओ वाव. मस्त केलं. भारी गेलं ना. खूप अय्या माती बिती सगळं दिलंय. अरे सगळं आहे इथे, सगळी तयारी झाली. थँक्यू बिग बॉस. घरासारखं वाटतंय. मस्त. मी काय तुझ्याशी भांडत नव्हते आणि मला तुला तू भांडतच होतीस. नाही, मला तुझ्याशी भांडण्यात काहीच इंटरेस्ट नाही. दुपारी 3:30 वाजता. बस मध्ये काय ते प्रसादाला पण वापर ना. मग काय हे मोदकच करते हे ना. बोला गणपती बाप्पा मोरया. त्याला खेळायला देतोय. म्हणजे गणपती बसायलेच का आता? हे बाहेर नाही म्हणून काहीच मिळणार नाही लागत. नाहीतर माझ्या शेखरला लाव आणि त्याला थोडा नाही अर्ध असं टक्कन सोडायचं. झाकणाला लावलं की ते क्लीन होणार असं काहीतरी. त्याला वाळायला किती वेळ लागतो? वाळणार नाही ना त्याच्यावर पेंट करायचं. पुकारतो विष्णू मकार महेश जाणीय जे ओंकार. आकार दिसायला लागला ना. आकार दिसायला लागला. एक कार्यकर्ता उगाच फिरत असतो. चाळ नाही वाटत इथे, चाळी तसं बसलो गेली तू वरच. मामी हार पाठवा, हार. नैवेद्य झाला का? वय हो दे. बघ तनू, बघ अजून लाल होऊ दे. तस तू
वाटतं? आमचे गणपती बाप्पा बनणं चालू आहेत आणि त्यांचे आम्ही पूजा करणार. गणपती बाप्पाला आम्ही मोदक पण बनवायलो. मोदक बनवून आम्ही गणपती बाप्पाला टेकणार. मग गणपती बाप्पा खाणार. मग गणपती बाप्पाचा प्रसाद आम्ही पण खाणार. तर मित्रांनो, तुम्ही पण अशीच मज्जा करा. गणपती बाप्पा बनवा किंवा विकत आणा आणि भक्ती आराधना प्रार्थना करा आणि फुल मस्ती करा. दुपारी 3:45 वाजता. रुचिता पण इकडे उभी होती, कांदा कट करत होती. म्हणजे प्लीज आज कोणी भांडू नका, मला एवढं असायला. कोणती म्हणते? हाऊ स्वीट. छान आहे ना, कोणी इम्प्रूव्ह झालं तर छान. नाही, कोणालाही रिअलायझेशन झालं तर बुद्धीचा देवता देतो बुद्धी. येतोय घरी. सगळ्यांना बुद्धी देऊन जा बाबा. माझी आई म्हणेल दीपाली ताईने फायनली माझ्या लेकाला लीक केली. आई मला मोदक देत नाही. मोदक आता बनवणार आहे. खीर बनतीये घरी. खीर आहे. पिंटू तुझ्यासोबत ती चिंटी असते ती कुठे? ती कपडे घालते. काय करू? पडलं पप्पा. अरे आईच आहे. बाळाला कुंकू लावून देऊ. कुंकू मला पहिलं लावते, चिंकीला नको लावू. का चिंकीला का नको? नाही, माझं आहे ना. बाप्पा माझा आहे. माझा आहे? बाप्पा माझा आहे. बाप्पा तुझा आहे. अच्छा, मला वाटलं बापट माझा आहे. कसं पप्पांचं नाव घेणार? छान ना. तू नीट राहा तर नीट लागेल. चिंकी बेबी आत्ताची ना. मी काय करणार? मामा. अरे काय मी काय म्हणतो राकेश भाऊ, असाच टिळा लावलेला होता मी. हा चांगला दिसतोय ना. आता बरं आहे. नमस्कार केला सगळ्यांना तू. नमस्कार. नीट कर. मामा पडतील. पाण्यात नको घालू. अरे माझी धोती. पाया पडतो. पप्पा लवकर करा ना तुम्ही. पप्पा आहेत पिंटू तुझे? तुम्ही पप्पा आहे त्याचे? पप्पाच बनवून टाकलो मला. पप्पा आहेत माझे. संध्याकाळी 4 वाजता. ए पोरांनो, मंडपात खेळा. पहिले गणपती बाप्पाला प्रसाद. गणपती बाप्पाला द्यायचं. पहिले गणपती बाप्पाला प्रसाद. मामा तुम्ही समजा. दही अंडीच्या वेळेस हंडी यांनी खालच्या खाली फोडली होती. असा हा वात्रट पिंटू. पिंट्या. आणि माझ्या पिंटूला काय बोलायचं नाही, समजलं ना? ए पोरांनो. मी मारीन तुला. आणि ही चिंटी पण होती दही अंडीच्या दिवशी तुझ्यासोबत. पिंट्या पिठ्या. कार्यक्रम करणार ना तुम्ही रात्री? करणार का नाही? हा, जेवण झालं कार्यक्रम आहे ना आपला. मोदक पाहिजे. मोदक दे ना. मोदक मिळणार. बनवत आहेत ना. आता तयारी करा. जा मंडपात काय काय करायचंय ते ठरवा आणि मंडपात मजा करा. इथं यांना त्रास देऊ नका, कळलं? संध्याकाळी 4:15 वाजता. हा आपा हे सांगितलं ना, पहिल्यांदा सेम ॲज इट इज डाळ आणि पालक बॉईल हे करून घे. ते बाजूला ताईपासून लांब. कांदा मिरची. अच्छा, आधी उकडून घेऊ आणि मग माहितीये. माहिती का? काही छान आहे. तू आणि तू लहान आहे. काही छान आहे पण तू लहान आहे. मोदक वर पिंटू मागे मारते काय ते? मामा लव यू बोला. तुझ्या पप्पालाच नाव सांगतो. नाही तुझ्या पप्पाला नाव सांगतो. थांब तू. नको ना. पिंटू तिकडे नको ना. पिंटू दुसरी वॉर्निंग या. संध्याकाळी 5:45 वाजता. मी असं बसायचो होते. ते बनवायचे ना काका माझे, ते देवळाचे ते. लहानपणी मी असं बसून बघायचो नुसतं. असं शिकलोय बघून मी. संध्याकाळी 7 वाजता.
ही त्या गाण्याची हिरोईनच तुम्ही दोघे हा ओडिसाचा कुठला तरी ऍक्टर नाही वाटत आहे का? ओडिसा वाटतोय आसाम किंवा ओडिसा असा ओडिसा सेम लुक माझ्या एका गाण्यात होता पोरीतून गजरा म्हणून 4.5 करोड व्ह्यूज त्या गाण्याला झाले. तर ते हिरोईन पण अशीच आहे त्या गाण्यात. करा की काहीतरी आयटम ते पण असं चल मी गाणं म्हणतो तू ऍक्ट कर हं. शब्द समजता तुला शब्द जे समजतील त्याच्यावर ऍक्ट हो वा 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 मस्तच. हे वहिनी इकडे इकडे याचा डान्स चालू आहे इकडे गाणी म्हणून मी म्हटलं थांबा वहिनीला सांगतो तुम्ही पाहिजे आहे व्हिडिओ फक्त झाडू घेऊन रेडी राहा तुम्ही. संध्याकाळी 7:15 वाजता. अरे काहीच कोण बघ ना यार रात्र झाली दुपारची म्हणल्यावर काय तुझ्या आयला कधी कधी ना असं एक तर खूप राग येतो कधी कधी आणि खूप हसं असं वाटतं मग कधी कधी. हे असं आहे आता सध्या. पकड के नको हे फाटणार एक दिवस. असं कधी मला कधी कधी असं वाटतं बाहेर पडलो नंतर बाहेर पडलो ना बाहेर पडलो हा घर येणारच तू आणि बाहेर बाहेर तमाशा चालू आहे चाल आतून आवाज येईल आगर आत या ये तू बाहेर तू बाहेर पहिला येऊ नको अरे यार येऊ नको तू बायको पोरगी बसतील बाहेर उभे जाऊ दे चला गाप वाजतो मला माहिती मी होतो सागर जाऊ बिग बॉस सर्व सदस्यांना माघी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत आहेत. या शुभ मुहूर्तावर बिग बॉस आपल्याला एक आनंदाची बातमी देऊ इच्छितात. ब्रॉन्झ रेशन कार्ड धारकांवरचे सर्व निर्बंध आता हटवण्यात येत आहेत. आता घरातील सर्व सदस्य सर्व रेशन फर्निचर आणि सुखसोयींचा वापर करू शकतात. मी सगळ्यात जास्त कडक नियम पाळलेत. मी बसणार. I love you too, Big Boss. संध्याकाळी 7:30 वाजता.
भारी चल. वाव. रात्री 7:45 वाजता. असं खरंच आपल्या घरी बाप्पा आलेत है ना. मग खरंच आलेत ना. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. रात्री 8 वाजता. खाऊन तर बघ. खाऊन टेस्ट करून भरपूर आहे ते बघ तिकडे. 3 घे ना तू, घे ना तिथून घे ना. मला दे बरं. खीर घे. थँक्यू. म्हणजे 1 मिनिट एक एक देते सगळ्यांना थांब. खूप छान लागतंय. हो अरे काय खीर झाली यार. खतरनाक. मी आयुष्यात पहिल्यांदा रताळ्याचा मोदक. खूप छान झालं. मला रेसिपी दे तो. मस्तच झालं. काय आहा. हा ही मला नाही वाटी दे. बस आता. मी फर्स्ट टाइम रताळ्याचा मोदक खाते. मी फर्स्ट टाइमच रताळ्याचे मोदक केलेत. हे बनतात की नाही ते पण माहित नाही. एकदम वेगळा आणि टेस्टी आहे. नाहीच बनत असतं. आपण पहिल्यांदा नव्हतंच बातमी आता बनवतील. रात्री 8:45 वाजता. तन्वी थकली आहे. आय डोंट केअर. तन्वी एक कॅरेक्टर प्ले करते, एक असं प्रॉपर कॅरेक्टर. ती बघून आली, बिग बॉस खूप बघून आली. ती तशी नॉर्मल लाईफमध्ये तशी नसणार. नॉर्मल लाईफमध्ये तशी एकदम चांगली मुलगी असणार. इथे काल मी तिच्याशी थोडा वेळ बसलेली, तुझं ते खरं साईड बघितलं. एकदम सिम्पल आहे. ते आलेलं. ती बोलली पण मी एका गेम शो मध्ये पण आहे, तर मी ते विसरणार नाही. ती बोलली. पण इतकी कशी 24/7 ऍक्टिंग करू शकतात? तर ते कॅरेक्टर पकडून चालतात. इथं कोण कोण रिअल आहे? रोशन कम्प्लिटली रिअल. करण नाही, अजिबात नाही. तो गेम प्लॅन करून चाललाय. तुझ्यासाठी दागिने आणले होते. आयुष असं तू काय तुला आयुष असं आयुष कुठे गेला? झालाय तो. त्याला तू जाऊन बोलते का? मी काय तू बोल.
आजपासून ही रेष तुमच्या दोघांसाठी आयुष! बंद. कुठे चाललीस कुठे चाललीस या रेषेच्या पुढे येऊ नको. पण यांनी माझा हात पकडला. मी काहीच नाहीये आयुष मी माझा नाही. रेषेच्या पुढे येऊ नकोस तन्वी. माझं ऐक आयुष सगळं पाहिलेलं आहे. आयुष आपल्या मैत्रीमध्ये रेष सांभाळ करण. नको करूस आयुष माझ्यावर विश्वास ठेव जे तू बघितलंस माफ करा आम्हाला. ते माझ्या रेष सांभाळा. माफ करा प्लीज आम्हाला घरी येऊ द्या. दोघांना हात सल्ला देईन. जे चाललंय ना ते चालू दे. नाही आयुष 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 ऐक आयुष माझा ऐक आयुष माझा ऐक आयुष तुमच्यामुळे झाले हे सगळं. तुमच्यामुळे कशाला धरला माझा हात. 2 वर्ष लपून राहिलं होतं हे सगळं. दुःख 2 वर्ष मला आता बाथरूम मध्ये कळलं आपलं काहीतरी आहे. 2 वर्ष अगं बाई. रात्री 9 वाजता. समजातून तूच भारी दिसू लागली असं. थँक्यू. तू संस्कारीस. तुला कसं समजलं? साडी नेसणं राण्यावरून समजते. फक्त मी भांडते ना, आरडाओरड करते. हा गेम आहे ना, करावं टिकून राहायचं. तर तू टेडी बिअर आहेस. म्हणजे बावलं असतं ना ते छोटंसं गुबगुबीत टेडी बिअर, तसं आहेस. जितकं तुझ्यात मन गुंतलंय माझं तसं इतकं कोणातच नाही गुंतलं. हा ना. त्याच्यामुळं मला घरच्याचं ध्यान येत नाही. कारण की तू भेटलीस. मोठ्या ताईसारखीच. तुला माझ्या घरी यायचं आहे माहिती आहे ना. रक्षाबंधन आणि भाऊबीजला फिक्स ठेव, तारीख बुक करून ठेव. गेल्या गेल्या कॅलेंडरमध्ये लिहून ठेवायचं तन्वीताईकडे जायचंय. 100% येणार. किती गणपती बाप्पा चांगले आहेत. मी तू मनातच बोललो होतो गणपती बाप्पा खाट भेटू द्या. बिग बॉसनीच आदेश द्यायला लगे. मध्यरात्री 12:30 वाजता. एक अंदाज माझा, उद्या कोणतरी जाईल बाहेर. एक बाहेर गेला ना, कोण एक गेला, समजा एक गेला ना तर फाटून दरवाजा होणार आहे. सगळ्यांची फाटून दरवाजा होणार आणि ते कुठलाही विषय काढणार नंतर. संडे पासून ते कुठलाही विषय काढणार, कुठेही नेणार. संडे पासून रोज काही ना काहीतरी भांडायचं आहे, काही ना काहीतरी करायचं. 100% होणार आहे. बरोबर. मला तर आल्याला माहीत होतं की शॉर्टकटवाल्यांना काही काम नाही करायचं, पण मला कुकिंग आवडतं म्हणून मी केलं हे बोलले. बाकी काम बी करत होती तू का बघते का, ते पण आवडतं. ऑडियन्सला सांगायला की आय एम अ गुड गर्ल, आय लाईक कुकिंग. आजपासून तिचा गेम थोडा चेंज झाला. आता ती कंटिन्यू प्रभूसोबत असते. आज पण ती प्रभूसोबत झोप. हो, भाऊचा धक्का जवळ आला म्हणून. सिंपती घेतात. हा एक्झॅक्टली. आणि भांडणार नाही बिडणार नाही असं. आता तो बाहेर गोट्या खातं का हे खातं का ते खातं. गावाकडलं होतं गुरु ते त्याचे डायलॉग 2-3 ते चालूच राहिले. मग हा गोट्या हाय ना हा. ऐक मला सांगू दे. त्याच्याकडे ना एक व्हाईट कलरचा शर्ट आहे, पॅन्ट आहे. तो का नाही त्याने आज घातलं. गरीब दाखवण्यासाठी त्यांनी एक्झॅक्टली नाईट पॅन्ट टी शर्ट घातली. माझे फॉलोअर्स फक्त 35,000 आहेत. मी स्टायलिशला 1 पण रुपया नाही दिला, तरी सुद्धा मी चांगले कपडे घालते. त्याचे 2.5 मिलियन फॉलोवर आहेत. आणि आपण तर रोज मटण पण खात नाही. तो रोज डेली मटण खातो. रोज रात्री त्याचे वडील त्याला मटण आणून देतात. नाही तो वेगळा पोरगा आहे बाकी. रुचिता, तुम्ही म्हणालात की पोरींना विदाउट परमिशन हात लावायचा नसतो, म्हणजे काय? म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे अनुश्रीला खेचत होते आणि तुम्ही असं म्हणाला होता की अनुश्री समजवण्याच्या लायकीची नाही आहे.
म्हणजे जी व्यक्ती समजवण्याच्या लायकीची नव्हती दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती बरोबर होती, पण जो व्यक्ती समजवण्याचा प्रयत्न करत होता तो व्यक्ती चुकीचा होता. तुम्हाला बोलताना पलटताना सगळ्यांनी बघितलं एका माणसाची इज्जत आहे अशा व्यक्तीला माझ्या भाऊच्या धक्क्यावर जागा नाही.